नमस्कार मित्रांनो, आज आपण IIT बाबांची कथा, संघर्ष, विचारधारा आणि यशाचा प्रवास पाहणार आहोत. आजच्या पिढीमध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. IIT बाबा नावाने प्रसिद्ध असलेला हा मुलगा म्हणजे एक वेगळाच अध्याय आहे. सुरुवातीला त्याला पाहून असं वाटलं की तो एक सामान्य मुलगा असेल, पण जसं जसं त्याचं आयुष्य समजत गेलं तसतसं त्याच्या विचारांचा गाभा लक्षात येऊ लागला. नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग 24, जिथे विचारांना नवीन उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात. चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात. पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला म्हणजे युथिंग 24ला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात. IIT बाबांची लहानपणीची जखम. IIT बाबा लहानपणापासूनच अनेक गोष्टींचा सामना करत होता. त्याने आपल्याच घरात आपली आई वडिलांच्या अत्याचारांना बळी पडताना पाहिलं. त्यांच्या वडिलांनीच मान्य केलं की घरात अनेक चुका होत्या. त्यांनी त्यांच्या पत्नीला योग्य वागणूक दिली नाही आणि याचा परिणाम आयुषच्या मनावर खोलवर झाला. मी माझ्या पत्नीशी नीट वागलो नाही असं त्याचे वडील आज कबूल करतात. आमचं घर तणावाने भरलेलं होतं. या वातावरणाचा परिणाम असा झाला की आयुषच्या मनात त्याच्या आईला वाचवण्यासाठी एक हतबलता तयार झाली. हीच हतबलता त्याच्या पुढच्या आयुष्याचं बळ ठरली. समाजासाठीचा विचार. या कठीण बालपणातून आयुषने स्त्रियांबद्दल वेगळा दृष्टिकोन स्वीकारला. त्या IIT बाबाचं नाव हे आयुष होतं. त्याने ठरवलं की समाजात स्त्रियांना बरोबरीचा दर्जा मिळाला पाहिजे. या विचारांनी प्रेरित होऊन त्याने शिक्षण आणि कष्टाच्या माध्यमातून स्वतःचं जीवन घडवायला सुरुवात केली. आयुषचा आणि IIT बाबांचा IIT प्रवास. आयुषने कठोर परिश्रम करून IIT मध्ये प्रवेश मिळवला. इथे त्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यश मिळवलं. पण त्याचं ध्येय केवळ वैयक्तिक यशापर्यंत मर्यादित नव्हतं. तो समाजातही काही बदल घडवायचा स्वप्न पाहत होता. त्याच्या मुलाखतीतून उलगडलेलं सत्य. त्याच्या एका मुलाखतीत तो खूप साधेपणाने आणि स्पष्टपणे संवाद साधत होता. आपल्या घरातल्या गोष्टींनी माझ्या आयुष्याला आकार दिला. तो सांगतो की लहानपणापासून मिळालेल्या अनुभवांनी त्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला. IIT बाबा आता समाजासाठी काहीतरी विशेष करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या पुढच्या प्रवासात तो कोणते उपक्रम राबवेल, समाजाला कोणत्या प्रकारे प्रेरित करेल हे पुढील भागात समजेल. एक संवेदनशील IIT विद्यार्थ्याची हृदयस्पर्शी कथा. संघर्ष, संवेदना आणि हरवलेलं जीवन. ही कथा आहे एका हुशार, मेहनती आणि संवेदन मुलाची, ज्याने आयुष्यात खूप काही गमावलं. आपल्या कष्टांच्या जोरावर तो IIT पर्यंत पोहोचला, पण त्याच्या मनातलं दुःख आणि बालपणीचे जखमा त्याला कधीच सोडून गेल्या नाहीत. बालपणीचा कडवट अनुभव. त्याचं बालपण एक अशा घरात गेलं जिथे त्याने आपल्या आईला सतत त्रास सहन करताना पाहिलं. त्याच्या वडिलांनी त्याच्या आईसोबत वाईट वागणूक दिली होती. त्यांनी स्वतःही हे मान्य केलं होतं की मी माझ्या बायकोला कधीच योग्य आदर दिला नाही. हे सगळं पाहून त्याच्या बालमनावर खोलवर जखमा झाल्या, ज्यातून तो कधीही सावरू शकला नाही. संवेदनशीलतेचा उगम. तो मोठा झाला, पण त्याच्या आयुष्यातील महिला, त्याची आई, बहीण आणि मैत्रीण यांच्या आयुष्यातील संघर्ष पाहून तो अधिक संवेदनशील बनला. त्याच्या मैत्रिणीवर तिच्या बालपणी झालेला अत्याचार ऐकून त्याच्या मनाला हादरा बसला. तो सतत विचार करत राहिला की मी माझ्या आईसाठी काहीही करू शकलो नाही.
मी माझ्या बहिणीसाठी काही करू शकलो नाही आणि आता माझ्या मैत्रिणीसाठीही काही करू शकत नाही. ही भावना त्याला हळूहळू आतून पोखरत गेली. निराशा आणि देवाकडे वळण. त्याच्या मनातील हतबलतेमुळे त्याने स्वतःवरच राग करायला सुरुवात केली. तो स्वतःला विचारू लागला की मी आयुष्यात कोणालाही मदत करू शकलो नाही. या विचारांनी त्याला पूर्णपणे निराश करून सोडलं. या सगळ्यातून तो सुटण्यासाठी त्याने देवाची कास धरली. देव सर्वत्र आहे, नेहमी उपलब्ध आहे असं तो म्हणायचा. पण फक्त त्याच्या दुःखापासून पळ काढण्याचा मार्ग होता. एक होणारा महान माणूस हरवला. हा मुलगा अत्यंत कर्तृत्ववान आणि बुद्धिमान होता. त्याने इतिहास, भौतिकशास्त्र आणि अनेक विषयांमध्ये सखोल ज्ञान प्राप्त केलं होतं. पण तरीही त्याच्या आयुष्यातील संघर्ष आणि निराशा त्याला मोठं होण्यापासून रोखत होती. विचित्र सवयी आणि अंतर्मनाची तगमग. त्याच्या सवयी वेगळ्या होत्या. त्याने एकदा आपल्या हाताचे नख वाढवले आणि आपल्या कपाळावर आता सिंदूरही लावला. जेव्हा त्याला असं का केलं असं विचारलं तेव्हा त्याने उत्तर दिलं की मला जाणून घ्यायचं आहे की मुलींना किती संवेदनशील वाटतं. त्यांच्या अंतर्मनात एक निरागस मूल दडलेलं होतं, ज्याला बालपणीच मारलं गेलं होतं. त्याला फक्त थोड्या आधाराची आणि प्रेमाची गरज होती. तो कसा बदलू शकला असता जर त्याला योग्य वेळेत आधार, प्रेम आणि चांगलं वातावरण मिळालं असतं तर तो समाजासाठी खूप काही करू शकला असता. पण त्याच्या दुःखांनी त्याला एका अशा मार्गावर नेलं जिथे त्याने स्वतःला हरवलं. ही कथा आपल्याला सांगते की कोणाच्या जीवनात आपले छोटेसे प्रयत्न किती मोठा बदल घडवू शकतात. आपण कोणाचं मनोबल उंचावू त्यांच्या आयुष्याला दिशा देऊ शकतो. वरील मजकूर एका प्रलब्ध चर्चेचा आहे जिथे कुटुंबातील वातावरणाचे महत्त्व, पालकांच्या भांडणाचा मुलावर होणारा परिणाम आणि मुलांच्या आयुष्याच्या विकासासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज याबद्दल चर्चा केली गेली आहे. या मुद्द्यांवर आधारित खालीलप्रमाणे एक प्रेरणादायक मराठी निवेदन तयार केलं आहे की घराचं वातावरण आणि मुलांचं भविष्य. पालक हे आपल्या मुलांच्या आयुष्याचे खरे मार्गदर्शक असतात. घरामध्ये ज्या प्रकारचे वातावरण असेल त्याचा थेट परिणाम मुलांच्या मनोविकासावर होतो. आज आपण अशा एका मुलाची कहाणी पाहतो ज्याने आपली हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळाला. पण त्याच्या घरातील अंशात वातावरणामुळे त्याचे आयुष्य दुःखद बनले. पालकांच्या भांडणाचा परिणाम. घरामध्ये होणाऱ्या भांडणांनी मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. तुम्ही कितीही साधन संपन्न असाल पण जर तुमच्या घरात शांतता नसेल तर ती संपत्ती काहीच कामाची नाही. मुलं फक्त आर्थिक गोष्टींची अपेक्षा करत नाहीत तर त्यांना मानसिक स्थैर्य आणि भावनिक आधाराची गरज असते. आयुष्याला योग्य दिशा देणे. जर या मुलाला त्याच्या घरातून प्रेम, आधार आणि योग्य मार्गदर्शन मिळालं असतं तर तो समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरला असता. पण दुर्दैवाने त्याच्या पालकांच्या भांडणामुळे तो एका दुःखद मार्गावर गेला. पालकांनी मुलांच्या दृष्टीने आपलं वागणं आणि घरातील वातावरण सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे. काही शिकण्यासारखं. ही कथा केवळ एका मुलाची नाही तर ती आपल्या समाजासाठी एक धडा आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य द्यावं. त्यांना जबरदस्तीने कोणतेही करिअर निवडायला लावू नये. त्यांच्या निर्णयांवर विश्वास ठेवून त्यांना आपले स्वप्न साकार करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. संपत्तीपेक्षा मुलांच्या मनाचा विचार करा. संपत्ती ही फक्त तात्पुरती असते, पण जर मुलांचं भविष्य चांगलं घडवलं तर तीच संपत्ती खरी असते. त्यामुळे कुटुंबातील शांतता आणि प्रेम हे सर्वात महत्त्वाचे आहे. पालक म्हणून आपण आपल्या मुलांसाठी प्रेरणादायी आदर्श बनवूयात. त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आजपासून प्रयत्न करूयात.
मित्रांनो, ही होती IIT बाबाची कथा. ही कथा जर तुमच्या मनाला खरंच भिडली असेल आणि आपल्याला समाजामध्ये चांगले पालक आणि चांगले पाल्य घडवायचा असेल तर प्लीज आपल्या कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्या, त्यांच्यासोबत आपला वेळ घालवा, त्यांच्यासोबत आपले मतं शेअर करा आणि एक आदर्श समाज बनवण्यासाठी आपण काही प्रयत्न करू. IIT पासून ते IIT बाबा आणि IITतून साधूपर्यंतचा प्रवास. आयुष हा एक हुशार तरुण होता, ज्याने IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. IT क्षेत्रात त्याचे यशस्वी करिअर सुरू होते. लाखोंचा पगार होता, मोठ्या शहरातील जीवनशैली होती, सर्व काही त्याच्याकडे होते. मात्र त्या बाह्य यशातही त्याला एक पोकळी वाटत होती. एक प्रश्न नेहमी त्याच्या मनात घोळत असे, हे सर्व मिळूनही मला समाधान का मिळत नाही. कधी कधी रात्रभर जागून तो स्वतःला विचारायचा की मी हे का करतोय, या सगळ्यांचा शेवट काय. कामाच्या धकाधकीत आणि स्पर्धेत तो स्वतःला हरवत चालला होता. मग एके दिवशी त्याच्या आयुष्यात असा क्षण आला, त्याने त्याचं जीवन प्रवास बदलूनच टाकला. साधूपदाचा प्रवास सुरू. एका योगा सत्रात त्याला साधूंच्या जीवनाविषयी कळले. त्याचे शांत, निर्व्याज आणि समाधानी व्यक्तिमत्व पाहून तो प्रभावित झाला. आयुषने ठरवले की त्याला हेच आयुष्य जगायचे आहे. साधेपणा, शांतता आणि आत्मशोध. त्याने IIT मधील नोकरी सोडली, आपल्या शहरातील सर्व सुखसुविधा मागे ठेवल्या आणि अध्यात्माचा शोध घेण्यासाठी हिमालयाच्या दिशेने प्रयाण केले. साधू म्हणून पहिले पाऊल. हिमालयातील एका आश्रमात त्याने जीवनाची नवीन सुरुवात केली. आश्रमात तो फक्त एक शिष्य होता. सुरुवातीला त्याला ध्यान, योग, शुद्धीकरण प्रक्रिया शिकवण्यात आल्या. साधूंच्या कठोर जीवनशैलीत त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. सकाळी लवकर उठणे, ध्यान करणे, रोज अन्नासाठी भिक्षा मागणे आणि स्वतःची सेवा करणे. आध्यात्मिक गुरूंची भेट. त्याला एक गुरु भेटले, ज्यांनी त्याला सांगितले की साधुपद म्हणजे केवळ वस्त्र परिधान करणे नव्हे, तर मनाच्या अशांततेला शांत करणे आणि जीवनाचे खरे महत्त्व शोधणे. त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याने मन शांती मिळवण्यासाठी मौन साधना केली. काही महिन्यातच त्याच्या जीवनाचा उद्देश स्पष्ट होऊ लागला. महाकुंभ मेळ्यात प्रवेश. गुरूंच्या मार्गदर्शनानंतर त्याने महाकुंभ मेळ्यात जाण्याचा निर्णय घेतला. महाकुंभ म्हणजे अध्यात्म, श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम. या मेळ्यात विविध साधू संतांसोबत त्याचा सहवास झाला. तेथे त्याला सामान्य लोकांच्या जीवनाचा आणि त्यांच्या श्रद्धेचा अनुभव घेता आला. त्याचे महाकुंभामधील अनुभव, श्रद्धेची शक्ती. लाखो लोकांच्या श्रद्धेसह उत्साह पाहून त्याला कळाले की श्रद्धा माणसाला कशी एकत्र आणते. सेवेचा आनंद, अन्नदान, पाण्याची व्यवस्था यामध्ये सामील होऊन त्याने लोकांची सेवा केली आणि खरी समाधानी जीवनशैली कशी असते हे शिकले. गुरूंचे आशीर्वाद. विविध साधू संतांकडून त्याला अध्यात्म आणि जीवनाचे गूढ कळाले. निसर्गाशी जवळीक. गंगेच्या तीरावर ध्यान करताना त्याने निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव घेतला. नागा साधूंसोबत राहून त्याने शरीराच्या बंधनापासून मुक्त होण्याचा धडा शिकला. ध्यान आणि योगाच्या माध्यमातून त्याला आत्मशोधाचा मार्ग सापडला. लाखो लोक एकत्र येऊन प्रार्थना करताना त्याला भक्तीची ताकद जाणवली. भिक्षा मागून जगण्याच्या अनुभवातून त्याने आवश्यकतेनुसार जीवन कसे जगावे हे शिकले. ध्यान आणि मौन साधनेमुळे त्याला स्वतःचे विचार आणि मनोवृत्ती समजून घेता आली. कुंभमेळ्यात त्याला जाणवले की खरे जीवन हे बाह्य सुखात नाही, तर अंतर्मनाच्या शांतीत आहे. IIT मधील यशस्वी आयुष ते साधू आयुष असा प्रवास त्याचा प्रेरणादायी ठरला. IIT मधील दडपण आणि स्पर्धेला सोडून त्याने आत्मशोध, सेवा आणि समाधानी जीवन स्वीकारले. त्याचा हा प्रवास इतरांसाठी एक संदेश देतो आणि जीवनाची खरी संपत्ती ही अंतर्मनाची शांतता आहे हे सिद्ध होते. मित्रांनो, ही कथा होती एक हुशार, गुणवंत, एक टॉपर
IIT आयुषची, जो की एक विद्यार्थी आयुष्य सोडून, एक चांगला नोकरदाराचं आयुष्य सोडून, हे सगळं त्याने त्याग करून त्याने एक साधूचं आयुष्य जवळ केलं. मित्रांनो, ही कथा आपल्याला प्रेरित करते की आपण आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. पालकांनी पाल्यासोबत आणि पाल्यांनी पालकांसोबत एक मैत्रीचं नातं तयार केलं पाहिजे. माझी सर्व पालकांना ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या लेकरांना चांगले संस्कार द्या, चांगले वळण द्या. तुमचे पती पत्नीचे भांडण लेकरापर्यंत दिसू देऊ नका आणि आपल्या लेकरांना चांगले संस्कार देऊन एक चांगल्या समाजामध्ये आधी व्यक्ती बनवा. शिक्षण हे गरजेचं आहे, पण आधी त्याला एक चांगला माणूस म्हणून घडवा. मित्रांनो, आपले मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि ही कथा आपल्याला आवडली असेल, आपल्याला याच्यातून काहीतरी शिकायला भेटलं आहे असं मी आशा करते. आपली काळजी घ्या, सतर्क रहा, जागरूक व्हा. जय हिंद.